नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाजू. तर आज आपण बघणार आहोत, की आपण नेहमी आनंदी राहण्यासाठी काय करायचे? तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल, तर सेल्फ लव्ह. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. मी हे करू शकते, माझ्यात तेवढं कपॅसिटी आहे. नसेल तर आय विल डेव्हलप दॅट कपॅसिटी. हे स्वतःला वारंवार तुम्ही म्हणा आणि स्वतःला सिद्ध करा. ते करण्यासाठी आपली एक जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी असली पाहिजे. आणि आपण कुठलंही जेव्हा काम करतो तर त्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची आहे. तर एखादं आता समजा ठरवलं आहे की मला रोज फिरायला जायचं आहे, पण तुम्ही एक दिवस गेले आणि पुढचे 4 दिवस सुट्टी, असं नाही करायचं. मी ठरवलं आहे ना, तर मी ते करणारच. मग जेव्हा तुमच्या लक्षात राहत नसेल तर काय करायचं, सरळ एका कागदावर 10 वेळा लिहून काढायचं की मला उद्या फिरायला जायचं आहे आणि मी जाणार आहे. असा मनाशी जर निश्चय केला तर तुम्ही केलेल्या निश्चयाबद्दल तुम्हाला आनंदसुद्धा होतो आणि हेच एक आनंदी राहण्याचं कारण आहे. स्वतःला प्रॉमिस करा, की मी हे करणार आहे आणि माझ्याच्याने हे होणार आहे. स्वतःच्या मनाला 10दा तसं वदवा तुम्ही, राईट? नंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर झोप घेणे. आजकाल काय होतं, बरेचदा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईलमुळं रात्री प्रॉपर झोप नाही झाली, की दुसरा अखंड दिवस वाया जातो. त्यामुळे प्रॉपर झोप घेणं आणि दिवसभरात एक 10 मिनिटं तरी सकाळी, शक्यतो सकाळच्या वेळी प्राणायाम आणि एक 5 मिनिटं ओंकार करायचे. त्यामुळं पूर्ण दिवस आपल्याला फ्रेश वाटते आणि रोज एक अर्धा तास न विसरताच कुठल्याही स्वरूपाचा तुम्ही व्यायाम करा, तर तुम्हाला ती एनर्जी दिवसभर टिकून राहते. धन्यवाद.